ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात ऑल इंडिया मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने देशभरात पुकारलेल्या बंद आंदोलनाला येरमाळा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला येरमाळा डॉक्टर्स अँड मेडिकल असोसिएशनने आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असून आज गावातील सर्व खाजगी दवाखाने आणि औषधांची दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. नमस्ते सर. नमस्ते. आपली सेवा अति अत्यावश्यक सेवेमध्ये येते, तरीसुद्धा आपण आजचा दिवस बंद ठेवला आहे, नेमकं कारण काय? ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ ड्रगिस्ट अँड फार्मासिस्ट या संघटनेमार्फत ऑनलाईन औषधांच्या विक्रीसारख्या अनेक गंभीर समस्येविरोधात आज राष्ट्रीय संप पुकारलेला आहे. आता हे ऑनलाईन औषधं आणि अनेक धोकेदायक गोष्टी म्हणजे कुठलाही आजार बरा करत असताना रोग निदान, त्या औषधाचं ड्युरेशन, त्याचा डोस आणि त्याचं टायमिंग या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या गोष्टीचा पाठपुरावा होऊ शकत नाही आणि तात्पुरतं ते स्वस्तात आणि सोयीचं वाटत असलं तर याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागणार आहे भविष्यात. त्याचबरोबर ह्या ऑनलाईन औषधामुळं त्या विविध व्यसन वाढत जातं, म्हणजे ह्या व्यसनी जे औषधं आहेत याचा गैरवापर वाढू शकतो. या सगळ्या धोक्यांमुळं या संघटनेनं संप पुकारलेला आहे आणि त्या संपात डॉक्टर्स असोसिएशन येरमाळा हे खंबीरपणे त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही उभे राहत आहोत. मी तर म्हणतो सर्व समाजानंच हे पाठीशी राहिलं पाहिजे, कारण हा फक्त फार्मासिस्ट असोसिएशनचा विषय नाही, संपूर्ण समाजासाठी हा धोकेदायक विषय आहे. कारण भारतीय संविधानातील कलम 47मध्ये घटनेत सांगितलेलं आहे की अंमली आणि मनुष्याला त्रासदायक सर्वच औषधाच्या उत्पादन आणि वापरावर मर्यादा आणि नियंत्रण सरकारनं घातलं पाहिजे. पण या भल्या मोठ्या कंपन्यांच्या दबावाला बळी पडून सरकार जर आज त्यांच्यावर नियंत्रण आणि बंधन घालत नसेल तर समस्त देशातील बांधवांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. याच्या विरोधात सरकारला जागं करण्यासाठी जो संप त्यांनी पुकारला आहे त्यातमध्ये आम्ही सहभागी झालो आहे. अत्यावश्यक सेवा असल्यामुळं आम्हाला बंद संप जरी करता येत नसतील तरी अत्यावश्यक रुग्णांना सेवा आम्ही पुरवू. पण रुटीनची OPD आहे, डायग्नॉस्टिक्स आहेत, या गोष्टी मात्र आम्ही बंद केलेल्या आहेत. आम्ही जरी बंदात सहभागी असलो तरी जीवनदायी आमचं काम असल्यामुळं अत्यावश्यक रुग्णांसाठीच्या सुविधा मात्र चालू राहतील. नमस्कार. आज दिनांक 20 मे 2026 येरमाळा केमिस्ट असोसिएशन पूर्णपणे केमिस्टांनी ऑल इंडिया लेवलवर जो आदेशवरून संप पुकारलेला आहे हा दिवसभर बंद राहून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्टला येरमाळ्यातून पूर्णपणे पाठिंबा आम्ही देत आहोत. या पाठीमागचं बंद करायचा जी कारण आहे त्याचे कारण असं आहे की ऑनलाईन जे औषधं जसे की अल्फ्राझोलम आहे, डायझिपाम आहे, अशा गोळ्यांचा वरून डायरेक्ट ते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे याची विचारणा कुठंही होत नाही. पण हजारो गोळ्या ऑनलाईन कमी किमतीमध्ये राहत्या घरी तो पेशंट मागवून आपली जो दररोजचं लागणार आहे तो भागवितो. पण केमिस्टला 100 गोळ्यापैकी एक गोळी जर कमी पडली तर शासन त्याला नोटीस देतं एक गोळी कुठं गेली म्हणून, आणि इकडं हजारो गोळ्या कुठं जातात याचा पत्ता या शासनानं लावावा. नंतर आम्हाला नावं ठेवावी, ते DI असो किंवा असिस्टंट कमिशनर असो, ह्या गोष्टीचा त्यांनी विचार केला पाहिजे. ह्या गोष्टीबद्दल आम्ही टॅक्सेस भरतोच. बिगर टॅक्सचा माल जे विकतात अवैध धंदे आहेत, मग त्यांचे हे चाललेले धंदे त्यांनी बंद करावे आणि डुप्लिकेटपणा वापरून जे आम्हाला त्रास देण्याचा शासन प्रयत्न करत आहे त्यासाठी आम्ही पाठीमागं कधीही राहणार नाहीत. जो गोष्टी आहेत आमचे जगन्नाथ आप्पा शिंदे जे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सुद्धा अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही संपूर्ण
पाठिंबा जाहीर करून हा दिवसभरचा संप आम्ही पाळत आहोत. धन्यवाद. मला एक सांगा की आज ज्या ऑनलाईन कंपन्या औषध वितरण करत आहेत त्यांच्या गुणवत्तेबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? गुणवत्तेमध्ये हे शासनानंच ठरविलेलं आहे की त्यांची जी गुणवत्ता आहे ते कमी किंवा खडूची पावडर निघालेली आहे. मग ह्याच्यावर त्यांनी का धाडी घालू नये, का आम्हाला त्रास देतात केमिस्टला? त्यांनी शासनाने तिथं बघावं ना आधी. आम्ही ड्रगिस्ट ज्या असोसिएशनला आमचं मेडिकल असोसिएशन सहभागी आहे आणि त्या ह्याच्यात आम्ही पण डॉक्टरांनी सर्व दवाखाने बंद ठेवलेले आहेत. पण पेशंटची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व पेशंटनी सरकारी दवाखान्यात आजच्या दिवशी जी त्यांना त्रास होणार आहे त्याचा त्यांनी गैरसोय हे करावी आणि आम्ही यांच्या संपात सहभागी आहोत. यांनी त्यांना नाराजी होऊ नये कुठल्याही पेशंटनी आणि गव्हर्नमेंटच्या दवाखान्यात आज सुविधा घ्यावी ही सर्वांना विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही केमिस्ट आणि आम्ही म्हणजे एक बहीण भावासारखं नातं असतं किंवा एकमेकांपूरक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सहभागी आणि त्यांना पुरेपूर पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे. डॉक्टर्स असोसिएशन येरमाळा ब्रँच अध्यक्ष या नात्याने मी आजच्या ह्या संपास केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांच्या राष्ट्रीय लेव्हलवरच्या संपास आमचं असोसिएशन डॉक्टर्स असोसिएशन तर संपूर्ण पाठिंबा देत आहे.